नागपुर में खंडनी मांगने का सनसनीखेज मामला। गणेश सावजी होटल संचालक को तलवार दिखाकर धमकी। तहसील पुलिस ने दोनों आरोपियों को किया गिरफ्तार। आरोपियों पर पहले से कई आपराधिक मामले दर्ज। हफ्ता वसूली करने वालों पर सख्त कार्रवाई के आदेश। तहसील पुलिस स्टेशन के पीआई संजय भेंडे ने कोई भी व्यापारियों से खंडनी मांगता है तो तुरंत पुलिस को जानकारी देने के आदेश दिए। नागपुर तहसील क्षेत्र में खंडनी मांगने का सनसनीखेज मामला सामने आया है। आनंद प्रभाकर बिसीकर उम्र 32 वर्ष सावजी भोजनालय का व्यवसाय करते हैं। जानकारी के अनुसार आरोपी बाबू गौर निवासी टिमकी और राहुल नामदेव खापेकर ने भोजनालय में पहुंचकर फरियादी को तलवार दिखाते हुए उससे खंडनी की मांग की। इस घटना के बाद इलाके में डर का माहौल बना हुआ है। पीड़ित की शिकायत पर तहसील पुलिस ने मामला दर्ज कर तत्परता से दोनों आरोपियों को गिरफ्तार किया और आगे की कार्रवाई जारी है। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 167/2026 कलम 308 2 308 5 296 351 1 3 35 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी आनंद प्रभाकर भिसीकर वय 32 वर्षे राहणार रंभाजी रोड पाचपावली पोलीस ठाणे तहसील यांचा रेल्वे फाटकाजवळ एक सावजी हॉटेल आनंद सावजी हॉटेल म्हणून एक हॉटेल आहे आणि ते आपला नित्यक्रम सुरू असताना यातील जे आरोपी आहे बाबू उर्फ सागर राजेश गौर राहणार वय 32 वर्षे राहणार टिमकी नागपूर आणि राहुल नामदेव खापेकर वय 32 वर्षे राहणार बंगाली पंजा नागपूर अशा दोन्ही आरोपितांनी हातात तलवार हे असे शस्त्र घेऊन त्यांना धमकवायला सुरुवात केली फिर्यादीला की जर तुला इथे व्यवसाय करायचा असेल हॉटेलचा तर आम्हाला रोज 1000 रुपयाची खंडणी द्यावी लागेल। फिर्यादीला हा त्रास मागील 3-4 दिवसापासून सुरू होता। फिर्यादी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत काल पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी आम्हाला तक्रार दिली। त्याची तात्काळ आम्ही दखल घेऊन या संबंधित दोन्ही इस्मांचा आम्ही रेकॉर्ड चेक केलं असता यातील बाबू गौर या इस्मावर एकूण 13 गुन्हे आतापर्यंत दाखल आहेत। त्यामध्ये दरोड्याची तयारी करणे, परत जुगार खेळणे, मारामारी करणे, शरीराविरुद्धचे अपराध असे वेगवेगळे गंभीर अपराध त्याच्यावर दाखल असल्याचे दिसून आले। त्याचप्रमाणे दुसरा आरोपी राहुल नामदेव खापेकर याच्यावर सुद्धा जुगाराचा एक गुन्हा दाखल आहे। रेकॉर्डवरचे आरोपी असल्याने आम्ही तात्काळ दखल घेऊन सदर दोन्ही आरोपी त्यांना तात्काळ अटक केलेली आहे। आज दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयात हजर करून त्यांचा आम्ही पीसीआर घेत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास पीएसआय रसूल शेख हे करीत आहेत। माझं तहसील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मुख्यत्वे व्यापारपेठ असून इथे भरपूर प्रमाणात कपड्याची आणि इतर वेगवेगळ्या वस्तूंचे व्यापारी व्यापार करत असतात। त्यांचे दुकाने आणि संस्थाने आहेत। तर माझं सगळ्या व्यापाऱ्यांना आव्हान आहे अशा प्रकारचा कोणताही गुंड किंवा बदमाश आपल्याकडे येऊन जर आपल्याला खंडणीची मागणी करत असेल किंवा पैशाची मागणी करत असेल, आपल्याला धमकावत असेल, जीवानिशी ठार मारण्याची धमकी देत असेल, कृपया तहसील पोलीस स्टेशनला माहिती आणि तक्रार द्या। आम्ही तात्काळ अशा आरोपितावर कारवाई करू आणि अशा आरोपींना आम्ही अद्दल घडवू। त्याबद्दल खात्री बाळगावी। आरोपीचा पूर्वाभिलेख पाहता त्याच्यावर नेमकी कोणत्या कायद्यानुसार गंभीर कारवाई करता येईल याची आम्ही चाचपणी करत आहोत। नक्कीच त्याच्या विरुद्ध एवढा रेकॉर्ड असताना आम्ही कुठलीतरी ठोस कारवाई करू आणि परत कोणत्याही व्यापाराला कोणीही गुन्हेगार खंडणी मागण्याची हिम्मत करणार नाही अशी कडक कारवाई करू। NTV 24 के लिए नागपुर से कैमरामैन प्रवीण सूर्यवंशी के साथ नंदिनी बर्वे। This video is sponsored by Shivam Jewelers.